सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात। अशातच वेगवेगळे पराठे आवर्जून बनवले जातात। तुम्ही आजपर्यंत नाश्त्यामध्ये कोबी, बटाटा, मुळा यापासून बनवलेले पराठे अनेकदा बनवलेले असतील। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय चविष्ट आणि आपल्या आरोग्यालाही लाभदायक असा बाजरीचा पराठा रेसिपी शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे बाजरीचा पराठा बनवण्यासाठी काही पूर्वतयारी मी करून घेते आहे। इथे जवळजवळ 3 कांदे मी असे हँड मिक्सरमध्ये घेतलेले आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। लसूण आणि कढीपत्ता सुद्धा मी यामध्येच असं वाटून घेणार आहे। हे सगळं आपल्याला असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। याचा हा पराठा अगदी झटपट होतो। घाईच्या वेळेस आपण हा पराठा नक्की ट्राय करू शकतो। आता इथं मी एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ काढून घेतलेलं आहे। आता तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे। यातच आता मी 2 उकडलेले बटाटे असे किसून घेणार आहे। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मेथी किंवा कोथिंबीर असंही ॲड करू शकता, पण बटाटे मी यामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे आपले पराठे सुद्धा छान मऊसूत होतात। बटाटे किसून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा, मिरची, लसूण आणि कढीपत्ता बारीक केलं होतं हँड मिक्सरमध्ये ते यामध्ये मिक्स करायचं आहे। आता इथे एका प्लेटमध्ये मी काही सामान काढून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कसुरी मेथी, हळद, हिंग आणि थोडासा मसाला। आता हे सगळं मी त्या बाजरीच्या पीठ वगैरे आपण जे काढलं होतं त्यामध्ये मिक्स करणार आहे। बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत। यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे अनेक पोषक घटक असतात। बाजरीत असलेले फायबर आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते। बाजरीचे पराठे अजून चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ असं टाकलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये आपण आधी पिठाचा अंदाज घेऊनच पाणी टाकायचं आहे आणि त्यानुसार पीठ भिजवायचं आहे। जास्त पीठ पातळ करायचं नाही, कारण बाजरीचं पीठ खूप असं पातळ झालं की आपल्याला त्याचे पराठे लाटता येणार नाही। आता इथे पिठाचा मी एक छोटासा गोळा घेऊन तो थोडंसं पीठ टाकून आधी हातानेच थोडंसं थापलेलं आहे आणि मग थोडंसं त्याला गोल आकार देण्यासाठी आपल्याला थोडंसं लाटणं फिरवायचं आहे त्यावर, चपातीसारखं। अगदी चपातीसारखं आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे। हातानेच हे पीठ थोडंसं सरकलं जातं, त्यामुळे अगदी भाकरीसारखं मी थोडंसं असं हातानेच थोडंसं गोल आकार दिलेला आहे त्याला। आणि नंतर अगदी आपला पराठा गोल दिसण्यासाठी त्याला मी अशा प्लेटच्या साह्याने थोडंसं त्याला गोल केलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, लाटण्याने थोडंसं काठ थोडेसे असे फक्त लाटून घेतले आणि मग नंतर प्लेटच्या साह्याने त्याला आकार दिला आहे। जसं आपण पुरी करतो तसंच त्या पद्धतीने मी इथे एका प्लेटच्या साह्याने त्याच्या कडा ज्या थोड्याशा अशा इकडे तिकडे होतात बाजरीच्या भाकरीचे कडा फाटतात तशा त्याप्रमाणे, म्हणून मी त्या कडा काढून घेण्यासाठी अशी प्लेट त्यावर ठेवलेली आहे आणि मग ती आपला पराठा तयार केलेला आहे। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पराठे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी हा पराठा गोल येण्यासाठी असं केलं होतं। तुम्हाला जर काही गरज नसेल वाटत असेल तर तुम्ही तसाही तो भाजायला टाकू शकता। आता हा तव्यावर मी भाजायला ठेवलेला आहे आणि याच्या दोन्ही बाजू भाजल्यानंतर मी त्यावर तुपाने थोडंसं भाजून घेतलेलं आहे। तूप टाकून भाजल्यावर याची छान चव लागते, म्हणून मी तूप टाकलेलं आहे। हवं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता भाजायला। आता इथे एका बाजूने भाजल्यानंतर मी त्याची दुसरी बाजू भाजून घेणार आहे। बाजरी खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत। बाजरी खाण्यामुळे शरीरातील उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते। तसेच बाजरीमुळे आपली प्रतिकारशक्तीसुद्धा चांगली राहते। हा बाजरी पराठा खायला जितका खुसखुशीत आणि चविष्ट आहे तितकाच बनवायलाही सोपा आहे। ज्यांना कोणाला बाजरीची भाकर आवडत नसेल त्यांच्यासाठी अशा प्रकारे पराठा बनवला तर ते नक्कीच आवडीने खातील।
त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। अगदी घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार होणारा हा बाजरीचा पराठा अगदी कमी वेळेत आपण तयार करू शकतो। शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण असे बाजरीचे पराठे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।